नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। सुभाषजी गांगोडे यांचा देखील आपल्या पक्षामध्ये प्रवेश होत आहे, शिवसेना पक्षामध्ये। सुभाष गांगुर्डे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश। राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सुभाष गांगुर्डे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय व शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे यांनी मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। पक्षप्रवेशासोबत त्यांची शिवसेना सामाजिक न्याय शहर प्रमुखपदी देखील निवड करण्यात आली आहे। यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेचे नगरसेवक आणि गटनेते गणेश शिंदे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा प्रमुख बावलाल तांबडे, युवा नेते कुणाल दराडे, तालुका प्रमुख पांडुरंग शेळके, गणेश शिंदे, गटनेते अमोल शिंदे आणि शहर प्रमुख विशाल परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। सुभाष गांगुर्डे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला असून आता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले, अशी माहिती संबंधित पदाधिकारी यांनी दिली आहे। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।